नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया मंजिरीने आता नाना जीजीच्या अंगणातच आपला संसार मांडलेला असतो. आता मंजिरी चहा बनवत असते. आता मात्र तिथे चूल पेटवलेली असते, त्यात धूर झालेला असतो. मंजिरी आता फुकणीने फुंकर मारत असते, पण काही जाळ व्हायचं नाव घेत नाही. तेव्हा मंजिरी रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते, राया, अरे माझ्याकडे काय बघतोय? अरे चूल फुंकण्यास माझी मदत कर ना. तेव्हा राहायला लागतो, बरोबर ठीक आहे मिस फायर, तू माझी बायको आहे ना, आता मी तुझा नवरा आहे, प्रत्येक वेळेस मी तुझी मदत करायलाच पाहिजे की नाही, असे म्हणत राया लगेच फुकणी हातात घेतो आणि आता फुंकर मारून पेटवतो. त्याच वेळेस आता मंजिरी येऊ लागते, जमलं की राया तुला? तेव्हा राया लागतो, मिस फायर, जशी मी फुंकर मारली ना तशीच मारायची, बघ लगेच चूल पेटते. असे म्हणत आता चहा उकळत असतानाच लगेच जीजी आता गावकऱ्यांना घेऊन येते. आता गावातील पंच बरेच काही लोक आता जीजीने इकडे आणलेले असतात. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, बघा बघा, घुसखोरी केली या लोकांनी, बघा माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतायत, यांना आधी बाहेर काढा. तेव्हा लगेच आता राया मंजिरी उठून उभी राहतात आणि या गावकऱ्यांकडे बघू लागतात. त्यावर राया म्हणू लागतो, जीजी, आता हे पंच मला इकडनं बाहेर काढणार का? तेव्हा जीजी म्हणू लागते, हो, ही जागा माझी, ही हद्द माझी, तुमचा इथे राहण्याचा काही संबंध येत नाही आहे, तुमचं कुठे नावसुद्धा नाही आहे माझ्या उतार्यावर, त्यामुळे इकडनं निघायचं, अशी आता ताकीद जीजीने दिलेली असते. त्याच वेळेस आता लगेच गावातील एक काका पंचांना म्हणू लागतात, पंच, आता रायाभाऊला कसं सांगायचं? या जागेचे तुकडे पडलात आणि हे गिरीश सरदेशमुख यांच्या नावावरती, त्यामुळे राया इकडे नाही राहू शकत, आपल्याला राहायला इकडनं बाहेर काढावंच लागेल. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, पंच, आम्ही आमचा संसार इथेच थाटणार आहोत, आम्ही इकडनं कुठेही जाणार नाही. त्यावर राया म्हणू लागतो, आणि हो, आम्हाला इकडनं कोणी बी बाहेर काढू शकत नाही. तेव्हा जीजी म्हणू लागते, बघा बघा, यांची दादागिरी बघा, कशी दादागिरी करतायत, गुंडच आहेत ना, पण मी कुणाचं आता काही ऐकून घेणार नाही आहेत. पंच, या लोकांना इकडनं हाकलून द्या आणि इथनं बाहेर काढा, मला या लोकांची तोंडसुद्धा बघायची नाही आहेत, असे आता जीजीने सगळ्यांसमोर ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा लगेच आता पंच म्हणू लागतात, हे बघ राया, तू इथे नाही राहू शकत, ही हद्द उमाताई म्हणतात तशी त्यांची आहे, त्यामुळे त्यांची इच्छा नाही आहे, त्यामुळे तुम्ही इकडे तुमचा संसार नाही थाटू शकत राया, तुम्हाला इकडनं जावंच लागेल. त्यावर राया म्हणू लागतो, पंच, हे तुम्ही बोलतायत, तुम्ही आम्हाला इकडनं बाहेर काढणार, बरं ठीक आहे, पण मी जे काही दाखवणार आहेत ना, त्यानंतर तुम्ही आम्हाला इथनं बाहेर काढूच शकत नाही. असे म्हणत आता लगेच गादीखाली एक पेपर असतो, तो पेपर आता राया बाहेर काढतो आणि लगेच आता सगळ्यांसमोर धरतो आणि म्हणू लागतो, हे बघा, या पेपरवरती सगळं काही लिहिलं आहे आणि एकदा का हा पेपर बघितला ना, कोणी बी आम्हाला इकडनं बाहेर काढू शकत नाही. तेव्हा लगेच शशिकला मनाशीच म्हणू लागते, आता कसला पेपर आणला या बाबाने, नेमकं काय शिस्त याच्या डोक्यात, अवघड आहे बाबा, काय करतोय काय माहिती, असे आता शशिकला मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस राया जीजीजवळ येतो आणि म्हणू लागतो, जीजी, हे घ्या, हे पेपर वाचा आणि मग ठरवा आम्ही इकडे राहायचं की नाही. जीजी लगेच ते पेपर हातात घेते. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, पंच, तुम्हाला माहिती हे पेपर कसलेत? अहो, माझे जे काही पैसे आहेत ना यांच्याकडे, त्याबद्दलचे पेपर आहे. म्हणजे कसं आहे ना, मिसफायरच्या दुकानात मी कामाला होतो ना, नानांच्या दुकानात, मला 20,000 रुपये महिना पगार देणार होते, पण यांनी मला एकही रुपया दिलेला नाही आहे. आणि असे 1 नाही 2 नाही 3 नाही 8 महिने मी यांच्या दुकानात काम केले आणि त्याचा मला 1 रुपया मिळालेला नाही. मग त्याच्या बदल्यात मी इकडे राहूच शकतो की, सांगा ना पंच. आता मात्र जीजी रायाकडेच बघू लागते. त्याच वेळेस आता पंच म्हणू लागतात, उमाताई, बघू द्या, आम्हाला पेपर बघायचेत. आता लगेच जीजीच्या हातनं पंच पेपर घेतात. आता गावकरी पंच ते पेपर वाचू लागतात. तेव्हा राया लगेच मिसफायरला खुणावतो, आता काय आपल्याला इकडनं कोणी बाहेर काढू शकत नाही, असे खुणावून आता हसू लागतो, कारण राया आणि मंजिरीला इथे राहायचं असतं ना, नाना जीजी बरोबर. जीजी मात्र खूप भडकलेली असते. तेव्हा लगेच पंच म्हणू लागतात, जीजी, अहो यात तर सरळ सरळ लिहिलं आहे, तुम्ही रायाचा एकही रुपया दिलेला नाही आहे, त्यामुळे राया तर इकडे राहू शकतोय, तुम्ही त्याला बाहेर काढूच शकत नाही आहात. तेव्हा जीजी म्हणू लागते, पंच, अहो खोटं बोलतोय हा राया, खोटे बोलायची याला सवयच आहे ना, हे असले पेपर वगैरे काय बी बनवलेले नाही आहे, मला तर कधी आठवत नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, जीजी,
अगं असं काय करते, आपण रायाला 20,000 रुपये महिना देणार होतो, सगळं काही लिहिलंय, ठरलं होतं आपलं, तुला आठवत नाही आहे का? नीट आठवण्याचा प्रयत्न कर जीजी. अगं तसं ठरलं, तसंच लिहिलंय त्यात. तेव्हा जीजी म्हणू लागते, हे बघा पंच, हे दोघे मिळून ना आपल्याला उल्लू बनवतात, खोटं बोलतायत, इथे राहण्यासाठी हा डाव टाकला यांनी, त्यामुळे पंच यांचं काही ऐकू नका. तेव्हा लगेच पंच म्हणू लागतात, हे बघा जीजी, तुम्ही आमच्या दुश्मन आहात का? नाही ना. आणि राया आमचा जवळचा आहे का? नाही ना. मग आम्ही खोटं का बोलू? हे बघा, या पेपरवरती जे काय लिहिलं आहे त्यानुसार तुम्ही रायाचा 1 रुपयाही दिला नाही, त्यामुळे राया या जागेत राहू शकतो. अथवा तुम्ही कायद्यात गेलात तरीही तुम्हाला हाच निर्णय भेटेल. त्यामुळे जीजी यांना राहू द्या इकडे. आता मात्र जीजी खूपच भडकते आणि म्हणू लागते, राया मुद्दाम करतोय ना हे सगळं, बोल ना. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, वा राया, काय भारी डाव टाकला ना. अरे कधी, कसं, कुठे, काय डाव पेच करायचे ना हे तुला चांगलंच जमतं. कसला डाव कधी टाकशील सांगता नाही येत रे बाबा, बरोबर सगळ्यांना अडकवलं तू. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, पंच, या शशिकला काकूकडे लक्ष देऊ नका, तिचं ना मनावर घेतच जाऊ नका. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो पंच, हे बघा आम्ही इकडे राहू शकतो ना. तेव्हा पंच म्हणू लागतात, राहणार, तुम्ही इकडे राहणार. त्याच वेळेस जीजी म्हणू लागते, राया, तुला तुझे पैसे हवेत ना, तुला तुझा पगार हवा आहे ना, ठीक आहे, तुझा पगार भेटल्यानंतर तू इकडनं निघशील ना. तेव्हा रायम लागतो, हो जीजी, मला जर माझा समदा पगार भेटला तर मी इकडनं नक्कीच जाऊ शकतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, मग थांब, मी तुझा पगार घेऊन येते. असे म्हणत आता पदर खोचून जीजी तडक आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता राया मंजिरी एकमेकांकडे बघू लागतात, कारण नाना जीजीकडे एवढे पैसे असतील असं तर त्यांना वाटत असतं, पण आता जीजी तर तडक रागात आतमध्ये गेली. नेमकं काय होईल असा प्रश्न त्या दोघांसमोर उभा राहिलेला असतो. त्याच वेळेस आता पंच म्हणू लागतात, गावकऱ्यांनो चला, आता तर यांचा प्रश्न मिटलाय, पैसे जर दिले तर राया इकडनं जायला तयार झालाय की नाही, त्यामुळे आता आपलं काही काम राहिलं नाही, चला आपण निघूया. असे म्हणत गावकरी आणि पंच तिकडनं निघून जातात. आता शशिकला मात्र रागानेच राया मंजिरीकडे बघत असते. त्याच वेळेस मंजिरी समोर येते आणि लागते, नाना, तुम्हालाही असंच वाटतंय की राया आणि मी इकडे नाही राहू? सांगा ना नाना, मी इथे राहावं असंच वाटतंय ना तुम्हाला? बोला ना नाना. तेव्हा लगेच रायम लागतो, मिसफायर, अगं मनात जे काही असतं ना ते नानांच्या कधीच ओठावरती येत नाही, पण बघ, जे काही मनात दडून ठेवलंय ना ते लवकरच नाना ओठावरती आणतील, काळजी करू नको, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा लगेच आता मंजिरी येऊ लागते, मग नाना, निखिल मी सगळ्यांसाठी चहा टाकू का? चहा झालायचे, मी लगेच कपात गाळते, थांबा, आपण मस्त चहा पिऊया सगळेजण. आता मात्र रागातच नाना आतमध्ये निघून जातात. तेव्हा लगेच आता मंजिरीला जरासं वाईट वाटतं. त्याच वेळेस मंजिरी लागते, बरं जाऊ द्या, नाना गेलेत ना, आपण सगळेजण आहोत की, आपण चहा घेऊया, काकू तू पण थांब. आता लगेच शशिकला म्हणू लागते, नकोय मला तुझा चहा. असे म्हणत आता निखिल आणि शशिकला आतमध्ये निघून जातात. मंजिरी आता चहा ओतू लागते. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, राया, तुम्ही दोघे प्या चहा आणि चालू द्या तुमचं, मी आलेचा. असे म्हणत आता रुजिदा तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे रुजिदा आता रायाच्या अड्ड्यावरती आलेली असते. डिफिकल्ट डंकीने तिला फोन करून बोलावलेलं असतं. आता इथे येताच लगेच डिफिकल्ट डंकी म्हणू लागतात, रुजिदा आली तू, बरं झालं, आम्हाला तुला काय काय विचारायचं आहे. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, काय झालं डिफिकल्ट, काय प्रॉब्लेम आहे का? तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, हे बघ रुजिदा, आता रायाभाऊचं आणि मिसफायरचं लग्न झालं आहे गं, पण त्यांचा संसार त्यांनी तिकडेच थाटला आहे. आम्ही रायाभाऊला आग्रह करत होतो इथे आपल्या अड्ड्यावरती तुझ्या बायकोला घेऊन ये, आपण सगळं काही रीतीप्रमाणे केलं असतं ना, पण तसं काही झालंच नाही. आता जरी जीजी नाना रागावलेत तरी रीतीभाती सगळ्या पार पाडायलाच पाहिजे की नाही. पण रुजिदा, लग्नानंतर काय रीतीभाती असतात हे आम्हा दोघांना बी माहिती नाही गं, म्हणून तुझ्या मदतीसाठी आम्ही तुला इकडे बोलावले. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, असं होय, पण हे बघ नाना जीजी सध्या खूप रुसलेत रे, या सगळ्यात रीती करणं आपल्याला गरजेचं वाटतंय का? तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतात, लगेच रागावले म्हणून आपण सगळं काही करायचं नाही असं थोडं असतंय. आता त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय ना गं, मग सगळं काही रीतीनुसार व्हायलाच पाहिजे, जास्त नाही, थोडंफार तर आपण करू शकतो ना. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, थोडंफार कशाला, आपल्याला जमेल ना ते आपण सगळं करूया, असे आता तिघांनी ठरवलेलं असतं. त्याप्रमाणे आता सगळी तयारी त्या तिघांनी सुरूही केलेली असते. तर इकडे आता जीजी रूममध्ये येते. आता जीजी मात्र खूपच भडकलेली असते. या रायाला पैसे हवेत काय? चांगलाच घोळात घेतो हा राया, पण याचे पैसे मी देऊन टाकणार, पण कुठनं देऊ पैसे?
माझ्याकडे तर एवढे पैसे नाही आहे, पण मला माझ्या मिहीरसाठी काहीतरी करावंच लागेल. या असल्या लोकांना मला माझ्या घरातनं बाहेर काढावंच लागेल. त्यासाठी मला 1,60,000 रुपये लागतील. एवढे पैसे मी कुठनं आणू? कुणाची मदत घेऊ? नाही नाही नाही, मला काहीही करून माझ्या मिहीरसाठी हे करावंच लागेल. असे म्हणे जिजी आता कपाटाचा दरवाजा उघडते आणि दागिन्यांचे जे काही साड्यांखाली बॉक्स ठेवलेले असतात ना, ते बॉक्स काढते. आता मात्र पटकन कॉटवरती बसून जिजी ते बॉक्स उघडते, पण त्यात दागिने नसून ते रिकामे असतात. तेव्हा जिजी म्हणू लागते, अरे बापरे, लग्नासाठी मी सगळे दागिने गहाण ठेवलेत, हे तर मी विसरूनच गेले. आणि बाहेर बोलून आले की तुमचे पैसे परत करेन, पण कुठनं आणू मी पैसे? असे असंख्य प्रश्न आता जिजीसमोर उभे असतात. जिजी रागानेच आता खिडकीजवळ येते आणि राया मंजिरीकडे बघत असते. तेव्हा लगेच आता मिसफायरचा स्वयंपाक चालू असतो. त्याच वेळेस राया येतो आणि म्हणू लागतो, मिसफायर, अगं एक तर मी विसरलंच होतो. अगं कालच आपलं लगीन झालं आहे रात्री, आणि रात्र तर गेली एक, पण रात्री जे करायचं होतं ते मी विसरून गेलो, पण ते आत्ता करणार आहे मी मिसफायर. असे म्हणत राया पटकन मंजिरीला उठवतो आणि आता तिथे पायऱ्यांजवळ उंच ओटा असतो ना, त्या ओट्यावरती उभा करतो. मिसफायर, तू इकडेच थांबा, थोड्या वेळ इकडे येऊ नको, मला काहीतरी करायचं आहे. असे म्हणत राया आता चुलीतनं एक कोळसा घेतो आणि त्या कोळशाने आता असं घर बनवतो. हॉल, बेडरूम, किचन आणि देवघर अशा रेषा आता बरोबर रायाने आखलेले असतात. आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते. खिडकीतनं जिजी या दोघांचं काय चालू हे सगळं काही रागातच बघत असते. त्याच वेळेस राया मिसफायरजवळ येतो आणि पटकन मिसफायरचा हात पकडतो आणि म्हणू लागतो, मिसफायर, आता आपलं लगीन झालं आहे की नाही? चल, मी तुला आता आपलं घर दाखवतो. चल आधी इकडे ये बरं, इथे दरवाजा आहे बरं का आपल्या घराचा. असे म्हणत राया आता लगेच मंजिरीला दरवाजात उभी करतो. तेव्हा मंजिरी हसू लागते आणि लागते, राया, मस्त आहे बरं का आपलं घर. आता राया लगेच मिसफायरला आतमध्ये घेणार. तेच म्हणू लागतो, थांब थांब मिसफायर, अजून एक विसरलो मी, थांबा थोड्या वेळ. आता पटकन किचनमध्ये राया जातो आणि एका कलशामध्ये तांदूळ भरून घेऊन येतो आणि मंजिरीच्या पायासमोर ठेवतो आणि म्हणू लागतो, मिसफायर, आता ना पायाने हा कलश लोट आणि आतमध्ये आपल्या घरात गृहप्रवेश करा. असे म्हणत आता मंजिरी तो कलश लोटणार. तेच रायाम लागतो, थांब थांब मिसफायर, हा रायाना विसर भोळाचे, एवढं सगळं कधी केलं नाही ना, म्हणून जास्त लक्षात राहत नाही. 1 मिनिट हा. पटकन राया एका परातीत कुंकू घेतो, त्यात पाणी टाकतो आणि आता कुंकाचं पाणी करून आता त्या कलशासमोर ठेवतो आणि लागतो, मिसफायर, एकदा का हा कलश ओलांडला ना, तुझ्या लक्ष्मीचे पावलं या घरात पडले पाहिजे. आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया, माझ्या मनात एवढं दुःख आहे, पण तरीही ते दुःख बाजूला ठेवून मला आनंद मिळावा म्हणून या असल्या छोट्या छोट्या गोष्टीतून मला आनंद देण्याचा प्रयत्न करतो. खरंच राया, मी खूप नशीबवान आहे, जे करून मी तुझी साथ दिली आणि तू माझा नवरा आहे. असे म्हणत आता मंजिरीला खूपच भारी वाटलेलं असतं. तेव्हा रायाम लागतो, मिसफायर, अगं विचार कसला करते, अगं ये की, चल पटकन. आता मंजिरीने उजव्या पायाने तो कलश लोटलेला असतो. आता मंजिरी लगेच त्या परातीत आपले पाय ठेवते आणि मंजिरी आता पटकन खाली पाय टेकवणार. तेच राया पटकन पुढे झोपतो आणि लागतो, मिसफायर, आता हा पाय ना तू माझ्या इथे हृदयावरती दे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, अरे वेळ लागले का तुला? अरे काय बोलतोय तू? आता मात्र या दोघांचं हे जे काय चालू ना, हे सगळं खिडकीतनं जिजी बघत असते. तेव्हा जिजी म्हणू लागते, गुंडाचा काय पोरकटपणा चाललाय कुणास ठाऊक, काय लावलं हे सगळं. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, मिसफायर, अगं तुला ना माझ्या छातीवरती पाय देऊन आपल्या घरात गृहप्रवेश करायचा आहे. तेव्हा मंजिरी पटकन रायाला उठवते आणि म्हणू लागते, राया, असं नाही चालणार. हे बघ, अरे नवरा म्हणजे देव असतो, नवऱ्याच्या पाया पडायचं असतं, त्याची पूजा करायची असते, आणि मी तुझ्या अंगावरती पाय ठेवू? नाही या राया, मला हे चालणार नाही. तेव्हा रायाम लागतो, मिसफायर, अगं खरं तर ना लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोला आपल्या घरी न्यायचं असतं गं, पण ही जागा माझी नाही, हे घर माझं नाही, आणि या घरात माझ्या लक्ष्मीचा गृहप्रवेश मी कसा करू? पण माझ्या लक्ष्मीची जागा माझ्या हृदयात आहे. त्यामुळे ना तू माझ्या या हृदयावरतीच पाऊल ठेव. म्हणजे कसं, तू आधीच माझ्या हृदयात आहेस, पण तुझ्या या लक्ष्मीची पावलंही माझ्या हृदयात पडतील की, त्यामुळे प्लीज मिसफायर, ऐक ना गं माझं मिसफायर. असे म्हणत आता राया खाली झोपतो. आता मंजिरीला मात्र खूपच म्हणजे असा आनंद झालेला असतो. तिच्या डोळ्यातनं आनंदाचे अश्रू येत असतात. मंजिरी आता लगेच ते कुंकात बुडवले पाय रायाच्या छातीवरती ठेवते. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर, आता दुसरा पाय. असे दोनही पायाचे ठसे आता मंजिरीने रायाच्या हृदयावरती उमटवलेले असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर, आता चल,
आता हा आपला हॉल असे म्हणत आता रायाने बरोबर मिसफायरचा हात पकडून सगळं घर दाखवायला तिला सुरुवात केलेली असते. हॉलमध्ये एक दरवाजा असतो, त्या दरवाज्यातनं आता बेडरूममध्ये. तेव्हा राया लागतो, मिसफायर ही आपली बेडरूम, ही किचन आणि आता देवघरात. आता दोघेही देवघरात येतात, देवाचा नमस्कार करतात. तेव्हा लगेच आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते, पांडुरंगा रायाची निवड करून मी चूक केली नाही आहे. फक्त आता रायावरती नानाजीजीचा जो काही राग आहे ना तो दूर करण्यासाठी मला मदत कर रे बाबा, अशी आता इथे पांडुरंगाकडे मंजिरीने मागणी केलेली असते. तर त्यानंतर रायाने आता जे काही ठसे वगैरे उमटलेले असतात ते सगळे काही स्वच्छ करून आता तयारी केलेली असते. तेवढ्या डिपिकल डंकी आणि रुजिता धावत येतात. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, रायभाऊ चला पटकन, चला चला. तेव्हा लगेच राया मंजिरी म्हणू लागते, डिपिकल डंकी काय आणलं हे, एवढं सामान काय त्यात. तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो, रुजिताताई तू समजावून सांग बरं आता राया मंजिरीला. तेव्हा मंजिरीला लगेच आता रुजिता म्हणू लागते, हे बघा राया मंजिरी, कालच तुमचं लग्न झालं आहे की नाही, मग रीतीप्रमाणे सगळं काही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हे सगळं काही आणलं आहे सामान. त्यामुळे ना तुम्ही आता काहीही बोलू नका, बाजूला व्हा बरं. आता डिपिकल डंकीत धडपड करत पटकन खुर्च्या टेबल घेऊन येतात. तेव्हा रुजिता म्हणू लागतं, अरे हो हळूच जरा. दोघेही धडपड करत असतात आणि आता त्या खुर्च्यावरती राया मंजिरीला बसवतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, रुजिता नेमकं काय करणार आहात तुम्ही. तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते, मंजिरी राया आता तुम्ही नीट लक्षात ठेवा, लग्न झाल्यानंतर ज्या काही रीती असतात ना ते खेळ खेळायचे असतात ना ते खेळ आपल्याला इकडे खेळायचेत. तेव्हा मंजू म्हणू लागते, रुजू अगं नानाजीजी खूप भडकलेत, वातावरण बरोबर नाही आणि अशात जर आपण हे सगळे खेळ खेळलो तर त्यांना वाईट वाटेल की नाही, ते आणखीन चिडतील आपल्यावरती. तेव्हा लगेच आता रायम लागतो, हो रुजिदा मिसफायर अगदी बरोबर बोलते, आपण हे खेळ खेळणं चुकीचं आहे. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, गप्पा बसा, अजिबात कोणी काही बोलायचं नाही. आणि राया मी तुझी बहीण आहे ना, मग बहिणीचं ऐकणार नाही आहेस का तू. हे बघ मी जे म्हणेल ना तेच करायचं. रीतीप्रमाणे लग्न झाल्यानंतर हे खेळ खेळतात आणि ते खेळ खेळलेच पाहिजे तरच लग्न झालं असं म्हणतात, त्यामुळे गप्प बसा. आता लगेच डिपिकल डंकी पटकन एक भांडं घेऊन येतात, त्यात पाणी गुलाबाच्या पाकळ्या असतात. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, चला आता यात मी एक अंगठी टाकणार आहे, दोघांनी ती अंगठी शोधायची. आता रुजिदा त्यात अंगठी टाकते, दोघेही आता त्या पाण्यात हात घालून अंगठी शोधण्याचा प्रयत्न करू लागतात. आता राया मात्र मिसफायरचा हात पकडतो, मंजिरी मात्र प्रेमाने मिसफायर रायाकडे बघत असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आता मात्र या दोघांच्या सुखी संसारामध्ये मीरची एंट्री कशी होणार, पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.